हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण पॅट संकलित मूल्यमापन 2 इयत्ता 5वी विषय मराठीचा पेपर प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण बघणार आहोत. अगोदर पहिले 2 प्रश्न तुमचे तोंडी परीक्षेचे असतील, नंतर लेखी परीक्षेचे. लेखी परीक्षेचे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. खालील सूचना फलकाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. व्हिडिओ पॉज करून हा सूचना फलक तुम्ही वाचा आणि त्याच्यावरची प्रश्नांची उत्तर आपण बघूया. आता सूचना फलक कोणासाठी आहे ते लिही. इथेच दिलेलं आहे बघा. सहजीवन सोसायटीतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे कोणासाठी आहे सूचना फलक? सहजीवन सोसायटीतील रहिवाशांसाठी. सूचना फलकातील खालीलपैकी कोणता मुद्दा नाही त्या पर्यायाला गोल कर. जर तुम्ही उतारा वाचला तर हा पाणी विकत आणणे हा पर्याय त्याच्यात नाहीये, मुद्दा नाही आहे. बाकीचे 1, 2, 3 हे मुद्दे त्याच्यात आहेत. म्हणून आपण इथे मुद्दा क्रमांक 4 ला गोल केलेला आहे. मुद्दा नाही इथे असं विचारलेलं आहे बघा. सूचना फलकातील सूचना कोणत्या दिनांकास देण्यात आली आहे ते लिही. जर तुम्ही उतारा बघितला तर सूचना फलकातील सूचना 10 मार्च 2025 या तारखेला देण्यात आलेली आहे. तर मग आपण इथे 10 मार्च 2025 आपण इथे लिहिलेलं आहे. खूप सोपे प्रश्न असतात. सहजीवन सोसायटीतील रहिवाशांना किती दिवस पुरेल असा पाणी साठा करून ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे ते लिही. तर इथे बघा 2 दिवस पुरेल एवढा पाणी साठा करून ठेवावा अशी सूचना देण्यात आलेली आहे. तर आपण इथे लिहिलं 2 दिवस. ही प्रश्न. पुढचा प्रश्न. पाणी वाचवण्यासाठी कोणतेही 2 उपाय लिही. तर इथे मी 2 उपाय लिहिलेले आहेत. नळ वापरल्यानंतर लगेच पाणी बंद करणे आणि पावसाचे पाणी साठवून त्याचा वापर करणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. खाली दिलेली माहिती वाच व सूचनेनुसार कृती पूर्ण कर. हा 4 गुणांसाठी प्रश्न आहे. किल्ला बनवणे उपक्रमात तुझ्या गटाने सुंदर किल्ला बनविला. सर्वांनी गटाचे कौतुक केले. आता तुला तुमच्या गटाने किल्ला कसा बनवला ते सर्वांना सांगण्यासाठी भित्तिपत्रक तयार करायचे आहे. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे भित्तिपत्रक तयार कर. तर इथे मुद्दे दिलेले आहेत बघा. भित्तिपत्रक आपण बनवलेलं आहे. बनवलेल्या किल्ल्याचे नाव. मी इथे रायगड किल्ला हे उत्तर लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2. किल्ला बनविण्यासाठी वापरलेले साहित्य. तर काय काय वापरलेलं आहे? वाळू, माती, पाणी, छोटे दगड, काठ्या. तिसरा प्रश्न आहे किल्ला बनविण्याची कृती. आम्ही प्रथम वाळू व माती एकत्र करून त्यात पाणी मिसळले. त्यानंतर त्या मिश्रणातून किल्ल्याची भिंत व बुरुज तयार केले. छोटे दगड व काठ्यांचा वापर करून किल्ला अधिक सुंदर व मजबूत केला. पुढचा प्रश्न आहे खालील प्रसंग वाच व संवाद लिही. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. परीक्षा संपल्यावर तुला मामाच्या गावी जायचे आहे. तू आईला सांगत आहेस अशी कल्पना कर व त्या प्रसंगी तुझ्यात व आईमध्ये होणारा संवाद लिही. मी इथे संवाद लिहिलेला आहे, तो तुम्ही वाचा. तुमचा संवाद वेगळा सुद्धा असू शकतो आणि तुमच्या नोटबुकमध्ये हा प्रश्न सॉल्व्ह करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. सूचनेनुसार उत्तरे लिही. 6 गुणांसाठी प्रश्न आहे. त्याच्यातला अ हा 4 गुणांसाठी आहे. तर चौकटीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणारे एकवचनी व अनेकवचनी शब्द शोध. त्यापैकी प्रत्येक शब्द योग्य त्या ठिकाणी लिही. तर आपण इथे बघितलं तर एकवचनी शब्द एकच लिहायचा आहे, पण इथे आहेत. पाखरू, वही याच्यापैकी एक लिहिला तरी चालेल. टोपली हे सुद्धा एकवचनी आहे. आता अनेकवचनी शब्द खिडक्या. खिडक्या हा शब्द इथे अनेकवचनी आहे. टाळ्या हा सुद्धा अनेकवचनी आहे. तर एक शब्दही लिहिला तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. इथे त्यांनी एक एक लिहायला सांगितलेला आहे. तर इथे मी 2 लिहून दाखवलेले आहेत. पुढचा प्रश्न
खालील वाक्यात रिकाम्या जागी कंसातील योग्य क्रियापद लिही. इथे क्रियापद दिलेले आहेत बघा तुम्हाला, होता, होते, होती. तर आता इथे कोणते योग्य क्रियापद येईल या तिघांपैकी या 2 वाक्यांमध्ये हे लिहायचं आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बेटावर अनेक फळांची झाडे होता, होते, होती, होती येईल. बरोबर? मग इथे आपण होती लिहिलं. जंगलात अनेक पक्षी राहत होता नाही. पक्षी आहे, खूप सारे आहेत म्हणून राहत होते. पुढचा प्रश्न, खालील सूचनेनुसार कृती कर. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. कंसातील योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिही. आरोही, तू किती सुंदर नृत्य करतेस. याच्यात हे प्रश्नार्थी चिन्ह किंवा कॉमा, उद्गारवाचक, फुल स्टॉप याच्यापैकी चारांपैकी जे तिथे सुटेबल आहे ते तुम्हाला वापरायचे आहेत. योग्य विरामचिन्हे वापरायची आहेत. तर इथे मी योग्य विरामचिन्हे वापरलेली आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. खाली दिलेल्या शब्द वापरून प्रत्येकी एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही. तर अंतर आणि अंतराळ हे 2 शब्द दिलेले आहेत आणि यांचा वाक्यात उपयोग करायचा आपल्याला. तर अंतरने वाक्य लिहिलेलं आहे, शाळा आणि माझ्या घरामध्ये खूप अंतर आहे. तुमचं वाक्य वेगळं सुद्धा असू शकतं, फक्त ते अर्थपूर्ण असायला हवं. अंतराळ, अंतराळात अनेक ग्रह आणि तारे आहेत. पुढचा प्रश्न, हे बघा इथे खालील चित्राचे निरीक्षण कर व त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. 6 गुणांसाठी प्रश्न आहे. तुम्हाला दिसलंच असेल इथे की पतंग उडवतायत मुलं आणि ही मुलगी पतंगाकडे बघते. आता बघूया कोणते प्रश्न विचारले आहेत. तर चित्राचा विषय कोणता आहे ते लिही. तर पतंग उडविणे हा विषय आहे. नंतर आहे हा प्रश्न, पतंग तयार करण्यासाठी लागणाऱ्या कोणत्याही 4 साहित्याची नावे लिही. कागद, रंगीत कागद, काड्या, दोरी किंवा आपण मांजा पण म्हणू शकतो, डिंक, हे 4 साहित्यांची नावं लिहिलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, वरील चित्राचे वर्णन 4 ते 5 वाक्यात तुझ्या शब्दात लिही. या चित्राचं वर्णन मी इथे लिहिलेलं आहे. या चित्रात काही मुले आनंदाने पतंग उडवत आहेत. आकाशात रंगीबिरंगी पतंग उडताना दिसत आहेत. एक मुलगी आनंदाने हात वर करून पतंगाकडे पाहत आहे. बाकीची मुले देखील पतंग उडवण्यात मग्न आहेत. सर्वजण खेळाचा आनंद घेत आहेत. पुढचा प्रश्न, खालील कविता वाच व त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. व्हिडिओ पॉज करून ही कविता वाचा आणि त्याच्यात विचारलेली उत्तर आपण आता लिहूया. पुढे सुद्धा कविता आहे ही कविता विजया जहागीरदार यांनी लिहिलेली आहे. याच्यावर प्रश्न आहे, कवितेत आजीची तुलना कोणाशी केली आहे ते लिही. सारखी कामात असते, कोण जाणे कशी झोपते, एकदा म्हणालो तिला झोप नाही येत तुला, हसली अन म्हणाली अरे झाड कधी झोपतं का रे. जरी तुम्ही पूर्ण कविता वाचली तर तुम्हाला कळेल की आजीची तुलना झाडाशी केली गेलेली आहे. पूर्ण वाक्यात लिहायचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, कवितेतील आजीचा प्रेमळपणा दर्शवणाऱ्या कृती. मग इथे तुम्हाला हे पॉइंट्स लिहायचे आहेत. मी हे पॉइंट्स लिहिलेले आहेत. नातवंडांना मायेने कुशीत घेणे, अंगाई गीत गाणे, गोष्ट सांगणे, आजीने खाऊ देणे, हे 4 गुणांसाठी प्रश्न आहे. हा प्रत्येक एक पॉइंट आहे प्रत्येक ह्या पॉइंटला. तर हे 4 होतात टोटल. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 7 ते 8 ओळीत गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला समर्पक शीर्षक दे. तर इथे मुद्दे दिलेले आहेत. एक गाव, त्याभोवती दाट जंगल, जंगलात विविध प्राणी व पक्षी, एक शिकारी, 2 दाणे टाकणे, दाण्यांच्या मोहाने पक्ष्यांचे जाळ्यात अडकणे, सुटकेसाठी धावा, कावळ्याचा सल्ला, मिळून उडण्यास सांगणे, कावळ्याचा सल्ला ऐकणे, उंदीर मदतीस येणे, पक्ष्यांना जाळ्यातून मुक्त करणे. तर याच्यावरून मी गोष्ट लिहिलेली आहे, वाचून दाखवते. एक गाव होते, त्या गावाभोवती दाट जंगल होते. जंगलात अनेक प्राणी व पक्षी राहत होते. एके दिवशी एक शिकारी आला व त्याने दाणे टाकून जाळे पसरवले. दाण्याच्या मोहाने पक्षी खाली आले
व जाळ्यात अडकले. पक्षी सुटकेसाठी धावपळ करू लागले. तेव्हा एक कावळ्याने सर्वांना मिळून एकाच वेळी उडण्याचा सल्ला दिला. पक्ष्यांनी कावळ्याचा सल्ला ऐकून एकत्र उड्डाण केले. नंतर उंदराने येऊन जाळे कुरतडून पक्ष्यांना मुक्त केले. तर इथे आपल्याला समर्पक शीर्षकही सांगितलं होतं. तर एकतेत शक्ती हे शीर्षक दिलेलं आहे. हा शेवटचा प्रश्न होता. क्वेश्चन पेपर तुमच्या नोटबुकमध्ये प्रॅक्टिस करा. थँक्यू सो मच.